कधी कधी काही गोष्टी आपण कोणालाच बोलून दाखवत नाही. कधी इगोमुळे, कधी वेळेमुळे आणि कधी शब्द न सुचल्यामुळे. पण त्या बोलल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आज एक नवीन सिरीज घेऊन येतोय. अनसेंड लेटर्स. लेटर्स जे मी कधी पाठवू शकलो नाही. माझ्या मनातले भाव कधी बोलू शकलो नाही. ज्या लोकांमुळे आपण आज आहोत त्यांना ते सांगणं तेवढंच गरजेचं आहे की त्यांचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे. म्हणून आजचं पहिलं लेटर आईसाठी. आई, लहानपणापासून माझ्यासाठी किती काय काय केलंस ग. किती कॉम्प्रोमाइज केलंस. हे आता मोठं झाल्यावर हळूहळू कळायला लागलंय. स्वतःसाठी कमी आणि माझ्यासाठी जास्त जगलीस ग तू. आणि खरं सांगू, आजही आयुष्यात अनेक ठिकाणी तुझी आठवण उपयोगी पडते. तू एक गोष्ट कायम सांगायचीस, स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नको. आणि विशेष म्हणजे तू स्वतः माझी तुलना कधी कोणाशी केली नाहीस. आणि जे आहे त्यात समाधानी राहून शांतपणे आयुष्य कसं जगायचं हे मी तुझ्याकडूनच शिकलो. आणि अजून एक गोष्ट, समोरचा वाईट वागला म्हणून आपणही तसंच वागायचं नसतं. हे तू लहानपणापासून माझ्या मनात इतकं खोल रुजवलंस की आजही कोणी चुकीचं वागलं तरी मनात पहिला विचार तुझाच येतो. देव बघतोय, योग्य शिक्षा तोच देईल. आणि खरं सांगायचं तर वेळोवेळी त्याची प्रचिती आलीही. तू फार मोठ्या मोठ्या गोष्टी नाही शिकवल्यास, पण माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलंस. थँक्यू आई, सगळ्यासाठी.